दुचाकीची चोरी करणाऱ्या 2 अल्पवयीन मुलांना दुचाकीसह रंगेहात पकडलं। कडलास तालुका सांगोला येथील अभिनव पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे दुचाकीची चोरी करणाऱ्या 2 अल्पवयीन मुलांना 2 चोरीच्या दुचाकीसह रंगेहात पकडून रात्र गस्तीवर पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना बुधवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी कडलास तालुका सांगोला येथे घडली आहे। या प्रकरणी दुचाकी चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस येणार आहे। दरम्यान दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे काम पोलिसांचे असताना पेट्रोल पंपावरील कामगार दत्तात्रय संजय पवार राहणार कडलास या युवकानं मोठ्या शिताफीनं दुचाकी चोरट्यांना पकडून कामगिरी केल्यामुळे त्याचं सर्वत्र कौतुक होतंय। सांगोला शहर तालुक्यात दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना मोठ्या संख्येने वाढू लागल्यानं पोलीस यंत्रणा ही हतबल झाली आहे। एखाद्या नागरिकाने आपली दुचाकी तहसील कार्यालय किंवा शासकीय कार्यालयासह शहरातील दुकानासमोर भाजी मंडईसमोर उभी करून आपलं काम संपवून परत माघारी येईपर्यंत आपली दुचाकी जागेवर राहील की नाही याची शाश्वती राहिली नव्हती। तसेच रात्री अपरात्री सांगोला शहर उपनगरातील घरासमोरून महागड्या किमतीच्या दुचाकी हातोहात लांबवल्या जात असल्यामुळे नागरिक ही धास्तावले आहेत। दरम्यान 2 अल्पवयीन मुलांनी सांगोला स्टेशन रोड व कडलास पवारवाडी येथून चोरलेल्या 2 दुचाकी कडलास येथील विजय गव्हाणे यांच्या पेट्रोल पंपावर बुधवारी रात्री 10:15 वाजता घेऊन आले होते। त्या ठिकाणी 2 मुले दुचाकीत पेट्रोल काढताना कर्मचारी दत्तात्रय पवार यांनी पाहून त्यांच्याकडे नाव गाव अशी अधिकची चौकशी केली असता त्यांच्या हालचाली संशयास्पद आढळल्या व त्यांच्याकडील MH45 X 4987 या दुचाकीचा नंबर ओळखून त्याने अरुण गायकवाड यांना फोन करून तुम्ही दुचाकी कोणाला दिली आहे का अशी विचारणा केली असता त्यांनी माझी दुचाकी सांगोल्यातून चोरीला गेल्याचं सांगितलं। तोपर्यंत त्या अल्पवयीन मुलांनी एक दुचाकी पंपावर ठेवून सांगोला रस्त्याने धूम ठोकली। दत्ता पवार यांनी इतरांच्या मदतीने त्यांचा पाठलाग करून सांगोला रोडवरील एका पिकअप शेडमध्ये दोघांना पकडलं। मात्र त्यावेळी त्यांच्या समवेत आणखी असणाऱ्या दोघांनी तेथून धूम ठोकली। त्यानंतर विजय गव्हाणे यांनी पंपावर ग्रामस्थांकडून मुलांना मारहाण न होऊ देता त्यांच्याकडे विचारणा केली असता त्या मुलांनी बुधवारी दिवसभरात सांगोला शहर कडलास व जत येथून तब्बल 6 ते 7 दुचाकी चोरल्याचं सांगितलं व चोरीच्या दुचाकी पुढे घेरडी येथील हातेकर नामक व्यक्तीला दिल्यानंतर त्याच्याकडून प्रत्येक दुचाकी मागे मुलांना 3000 रुपये मिळत असल्याचं सांगितलं। सध्या पोलिसांच्या ताब्यात त्या 2 अल्पवयीन मुलांसह दुचाकी घेणारा घेरडीतील हातेकर ताब्यात असून त्याच्याकडे चौकशी सुरू आहे। कडलास येथून पकडलेल्या 2 अल्पवयीन मुलांकडे चौकशी करून घेरडी तालुका सांगोला येथून एकाच ताब्यात घेतले। त्याच्याकडून आतापर्यंत चोरीच्या 5 दुचाकी हस्तगत केल्या असून अजून बऱ्याच चोरीच्या दुचाकी मिळणार असल्याचं पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी सांगितलं।